तर मित्रांनो हे पहा, एवढ्या प्रकारे अशा प्रकारे देवांची स्थापना केलेली आहे इथं। आणि हे जिथं जिथं शेंदूर लावलेला आहे ते तुम्हाला देवच दिसत असतील। आणि तिकडेपर्यंत खूप लांबपर्यंत ही लाईन आहे। आणि हे पहा अशा प्रकारे लाईन आहे देवांची। तर मित्रांनो आमच्याकडे असंच केलं जातं। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो आज मी आलो होतो नदीला। तर मित्रांनो नदीला एक छोटंसं मंदिर आहे डायरेक्ट नदीमध्ये। तर मित्रांनो म्हटलं आपल्या ऑडियन्सला पण दाखवायचं, म्हणजे एक ब्लॉग शूट होतोच। तर मित्रांनो तुम्हाला पण पाहायचं असेल तर तुम्हाला मी आता दाखवतोच। मी त्याच ठिकाणी आहे मंदिराच्या ठिकाणीच। तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न तर करतोच, आणि खास करून जेवढं शक्य होईल तितकं चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर मित्रांनो मागच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं, आणि ह्याच नदीला आपण खेकडे पकडण्याचा ब्लॉग शूट केला होता, आणि त्याला पण खूप व्ह्यूज आले होते। खूप लोकांनी एकदम सपोर्ट केला, खूप चांगल्या प्रकारे त्याला वॉच टाईम पण वाढला, आणि सबस्क्रायबर पण त्या व्हिडिओला म्हणजे खूप चांगले आलेत। तर मित्रांनो त्याचप्रमाणे आता मी आलो आहे ह्या नदीलाच परत। तर मित्रांनो एक छोटंसं मंदिर आहे, आणि ते दाखवायला मी आलो। म्हणजे इथं आपला फेरा झाला, त्याच्यामुळं मी म्हटलं की ते मंदिर आता दाखवावं आपल्या ऑडियन्सला। तर मित्रांनो ते मंदिर दाखवायला तुम्हाला मी आता घेऊन जातो। तर लगेच आता चला जाऊया तिथं मंदिरामध्ये काय आहे काय नाही, आणि देव आहेत किती आहेत काय ते सर्व तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर चला आपण लगेच आता मंदिराकडे। तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो, हे पहा मंदिर। आणि तुम्हाला दाखवताच तुम्हाला वाटलं की खूपच छोटं आहे। तर मित्रांनो छोटं आहे, पण मग तुम्हाला मी दाखवतो तिथं किती देव आहेत, आणि किती चांगल्या प्रकारे इथं लोकांनी मंदिर बांधलेलं आहे, आणि खूप छान मित्रांनो। आणि मित्रांनो ही नदी केवढी मोठी आहे, डायरेक्ट तिकडून ते डायरेक्ट अशा प्रकारे ह्या साईडला, म्हणजे एवढी मोठी नदी आहे, पण तरीही नदीमध्ये हे मंदिर आहे। म्हणजे खूप नदी येत असेल तरीही मित्रांनो किती चांगल्या प्रकारे इथं मंदिर आहे, तर तुम्ही विचार करा। आणि त्याच्या आधी तुम्हाला हे देव दिसत असतील, पहिला आपण दर्शन घेऊया। तर मित्रांनो हे पहा, एवढ्या प्रकारे अशा प्रकारे देवांची स्थापना केलेली आहे इथं। आणि हे जिथं जिथं शेंदूर लावलेला आहे ते तुम्हाला देवच दिसत असतील, आणि तिकडेपर्यंत खूप लांबपर्यंत ही लाईन आहे। आणि हे पहा अशा प्रकारे लाईन आहे देवांची। तर मित्रांनो आमच्याकडे असंच केलं जातं, हे पहा। आणि मेन म्हणजे हो मोठा देव आहेत मित्रांनो। आणि हे पहा खूप चांगलं मंदिर आहे मित्रांनो। आणि हे पहा दिवेल्या सर्व चांगल्या प्रकारे केलेलं आहे, आणि खूप चांगल्या प्रकारे मंदिर सजवलेलं आहे। म्हणजे तुम्हाला तर दिसत नसेल की सजवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला काही दिसत नसेल मित्रांनो, पण मग एकदम ध्वज बीज मस्तपैकी लावलेले आहेत भगवे। आणि हे पहा मित्रांनो तुम्हाला मी थोडं लांबून दाखवतो, आणि अशा प्रकारे मंदिरावरती ध्वज लावलेले आहेत, म्हणजे झेंडे लावलेले आहेत। आणि इकडे त्रिशूळ बिशूळ देवाचं आहे, हे पहा मित्रांनो अशा प्रकारे। तर मित्रांनो मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो। खूप छान, म्हणजे मला तर थोडं आवडलं। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करून कमेंट करा मित्रांनो, आणि चांगल्या प्रकारे पाहून घ्या। अशा प्रकारे ही वरतून नदी येते, आणि खूप वाहते मित्रांनो, पावसाळ्यामध्ये खूप नदी येते। तर मित्रांनो अशा प्रकारे हे देव आहेत, म्हणजे देवाचं मंदिर आहे मित्रांनो। तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे, आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।